की आमचा हा रंकाळा तलाव हा मृत तलावाच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय की काय? ह्या इथे सीसी कॅमेऱ्याची सोय नाही, महिलांसाठी सीसी कॅमेरा पाहिजे. आणि मुद्दा हे आहे की इथं शौचालय नाही, इथं महिलांसाठी शौचालय पण पाहिजे. रंकाळ्याचा फेरा मारताना दुर्गंधी इतकी येत असते की शुद्ध हवा घ्यायची ऐवजी आम्हाला स्कार्फ बांधून यावं लागतं. त्याचबरोबर येणाऱ्या पर्यटकांना, महिलांना स्वच्छतागृह करणं गरजेचं आहे. एक 4 वर्ष झाली आता हे लाईट चालू आहेत रंकाळ्याच्या भोवतीनं, ते निम्मेच झालेत, ते पूर्ण जर व्हायला पाहिजे. इथं जे काही पाणी घालतात लोक, रंकाळ प्रेमी असतील, त्यांना काहीतरी सोय करून द्यायला पाहिजे. महापालिकेने त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. प्रदूषणाचा महत्त्वाचा विषय आहे. मासे मृत्युमुखी पडत आहेत, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सांडव्याचं पाणी डायरेक्ट रंकाळ्यामध्ये मिक्स होतंय, त्यासाठी आपण रंकाळप्रेमी आवाज उठवत आहेत. पहिले आम्हाला इथं बाटल्या आणि काचा वेचायला लागतात. याचा परिणाम असा होतो की व्यायाम करायला सोडून आम्हाला तेच काम करावं लागतं. आणि रात्री संध्याकाळी मुलांना, लहान मुलांना घेऊन फिरायला आलं तर रात्री 8 नंतर लाईट जाते. जसं की आता या ठिकाणी कारंजा कितीतरी कोटी रुपयांचा सुरू करणार आहेत, त्याच्या ऐवजी जर तुम्ही सांडपाणी जर श्याम सोसायटीमधून येणारं जर रोखलं तर रंकाळ्याचं जे प्रदूषण आहे ते 50% याच ठिकाणी थांबेल. किती वर्ष झालं मी झाडाला पाणी घालतोय, कारण पाण्याची सोय इथं अजिबात नाही. आम्हाला तिथनं टाकीतनं पाणी घ्यायला लागते. प्रत्येक वेळा आम्ही कॅननं पाणी घालतोय, कारण पण अजिबात बागेत कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आहे. खरं तर जगात भारी आम्ही कोल्हापुरी असं आम्ही कोल्हापूरकर अगदी अभिमानानं सांगत असतो आणि तेवढा अभिमान आम्हाला आहेच. पण आम्हा सर्वांसाठी असणारा रंकाळा हा जिव्हाळ्याचा विषय. आणि इथं रंकाळावर बरेच कोल्हापूरकर येतात ज्यांची सकाळची सुरुवातच रंकाळा दर्शनानं होत असते. इथं व्यायामाला ते नेत असतात. पण जगात भारी आम्ही कोल्हापुरी असं म्हणत असताना एक खंत मात्र या कोल्हापूरकरांच्या मनामध्ये आहे. कारण तुम्हाला माहितीये की कोल्हापूरच्या या रंकाळावर काही दिवसांनी एक नवीन विषय इथं होणार आहे. कारण रंकाळा एक सुशोभीकरण ते होणार आहे. पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत की आमचा हा रंकाळा तलाव हा डेड लेक अर्थात मृत तलावाच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय की काय असं वाटायला लागले. कारण रंकाळ्याची सध्या परिस्थितीच तशी झाली आहे. आणि त्या संदर्भात आपण इथे रंकाळ्यावर येणाऱ्या अनेक कोल्हापूर नागरिकांशी चर्चा करणार आहे. काय वाटतं त्यांना ना, तर आपल्या सोबत आहेत इथं रोज येतात सर व्यायाम करण्यासाठी, SK सर आहेत. तर त्यांना विचारत की त्यांना काय वाटतं या रंकाळ्याबद्दल. त्यासाठी स्वच्छता महत्त्वाची गरज आहे. महापौरांनी जास्तीत जास्त लक्ष घालावं. रंकाळी प्रेमींनी परवाच निवेदन दिलं त्यांना की रंकाळ्यासाठी लक्ष घालावं, तर त्यांनी गांभीर्य विषय घ्यावा. प्रदूषणाचा महत्त्वाचा विषय आहे. मासे मृत्युमुखी पडत आहेत, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सांडव्याचं पाणी डायरेक्ट रंकाळ्यामध्ये मिक्स होतंय, त्यासाठी आपण रंकाळप्रेमी आवाज उठवत आहेत. त्यासाठी महापालिकेनं जास्तीत जास्त लक्ष घालून हा प्रश्न सोडवला पाहिजे. स्वच्छता आहे. रंकाळप्रेमीसाठी येणारं पर्यटकासाठी इथं पूर्णपणे व्यवस्थित स्वच्छता पाहिजे. कुठं पण बेशिस्तपणा वाटतोय. रंकाळ्याच्या गाड्या आहेत, हे आहेत की आपण त्यासाठी शिस्त केली पाहिजे. रंकाळ्यानं प्रत्येकानं आपला रंकाळा असं म्हणून प्रत्येकानं रंकाळावर प्रेम केलं पाहिजे. रंकाळावर येणाऱ्या प्रत्येक माणसानं ही जी काळजी घेतली पाहिजे, नागरिकांनी घेतली पाहिजे आणि रंकाळा वाचवला पाहिजे. कोल्हापूरसाठी येणारे पर्यटक मुंबई, पुणे, हैदराबाद पूर्ण सिटी आल्यानंतर महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा मंदिर, पन्हाळा आणि त्यानंतर रंकाळ्यावर प्रेम करणारे भरपूर माणसं आहेत. राजे शाहू महाराजांची देणगी आहे, हे आपण सगळ्यांनी जपूया. आणि अनेक समस्या आणि प्रश्न आहेत, ह्यात महानगरपालिकेनं जास्त लक्ष घालून सोडवण्याचा प्रयत्न करावा. इथं सगळं का नाही, स्वच्छता व्यवस्थित व्हायला पाहिजे. संडास बाथरूम व्यवस्थित करायला पाहिजे. स्वच्छता राखायला पाहिजे. इथं लाईटी नाहीत तिथं लाईट करायला पाहिजे. रस्ते व्यवस्थित करायला पाहिजे. झाडे झुडप्यांचं ते हे आहे ते त्यांना प्रदूषणाचं हे करायला पाहिजे, नियंत्रण आणायला पाहिजे. सायकल तुटली त्याचं काहीतरी करा, काहीतरी व्यायामचं चांगलं करा. आज रंकाळ संदर्भात बोलायचं झालं तर सुशोभीकरणाला जो काय पैसा खर्च करायला लागला शासन, तो करायलाच पाहिजे. परंतु त्याच्याच बरोबर ती इथं जे सांडपाणी मिक्स होतंय, आम्ही पूर्वी ह्या रंकाळ्यामध्ये पोहायला शिकलो. आमची शिवायपेठ असू दे, रंकाळ टॉवर असू दे, म्हणजे रंकाळ परिसरातील जेवढी घरं आहेत त्या घरटी माणसं सगळी इथं पोहायला होती. आज एक माणसाच्या आंघोळीचं पाणी समजा एक 20 लिटर जर धरलं तर इथे 1000 लोक जर पोहलीत तर किती लिटर पाणी वाचणार आहे. त्यासाठी पहिलं प्रथमतः रंकाळ्याचं पाणी स्वच्छ करणं गरजेचं आहे. ते जर स्वच्छ झालं तर पाण्याचा प्रश्न सुद्धा आपला मिटू शकतो, किमान इथल्या लोकांना तरी मिटू शकतो. बरेचसंच 1000 लिटर पाणी आपलं वाचू शकते. त्याचबरोबर येणाऱ्या पर्यटकांना, महिलांना स्वच्छतागृह करणं गरजेचं आहे.
कारण आज आम्ही इथं जायला असल्यामुळं आम्हाला लक्षात येते की बाबा एखादी गाडी आली पर्यटकांची तर त्या महिलांची अवस्था वाईट असते. पुरुष कुठं पण जाऊ शकतो, पण महिलांचा प्रॉब्लेम लय मोठा आहे. तो एक सॉल्व्ह व्हायला पाहिजे. आणखीन एक 4 वर्ष झाली आता हे लाईट चालू आहेत रंकाच्या भोवतीनं, ते निम्मेच झालेत. ते पूर्ण जर व्हायला पाहिजे, कारण त्याची लाईन पण टाकलेली आहे तिने, त्याची कशाची आपल्या वायरची वगैरे, ती पूर्ण व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि छान प्रगती चालू आहे, असंच प्रगती व्हायला पाहिजे. फक्त थोडंसं स्वच्छतेकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. शासनाबरोबर आपण सुद्धा स्वतः स्वच्छतेकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. खरं तर रंकाळा म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी, कोल्हापूरसाठी स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आज प्रत्येक जण जो रंकाळा परिसरात राहतो किंवा ज्याला रंकाळा आवडतो किंवा रंकाळा प्रेमी जे आहेत ते सकाळ सकाळ उठल्यानंतर इथं प्रथमतः व्यायाम करण्यासाठी येतात. खरं तर महापालिकेनं ज्या काही इथं इन्स्ट्रुमेंट इन्स्टॉल केलेले आहेत, साहित्य जे इन्स्टॉल केलेत, खूप चांगल्या प्रतीचे लोकांना व्यायाम करण्यासाठी त्याचा फायदा होतो. तसंच त्यासोबतच इथं हिरवीगार झाडी आहेत, झाडाची संवर्धन संगोपन केलं जातंय. पण एक गोष्ट प्रकर्षानं निदर्शनास येतोय की इथं झाडासाठी जे पाणी घालताना मी रोज बघतोय, त्यांना महापालिकेनं कोणत्या प्रकारची सोय करून दिली की नाही त्याची कल्पना नाही. पण ते लोक रोज स्वतःहून येतात, पाणी घालतात आणि त्यासाठी महापालिकेनं लक्ष घालून झाडांना पाणी घालण्यासाठी किंवा त्यांच्या संवर्धनासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे किंवा माझी विनंती आहे महानगरपालिकेला. तसेच ह्या जे काही व्यायाम करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट इन्स्टॉल केलेले आहेत त्यांची निगा व्यवस्थित आणि काळजी व्यवस्थितपणे घेणं गरजेचं आहे. कारण आता काही इन्स्ट्रुमेंट तिकडं हे बाद झालेले आहेत, खराब झाले आहेत, आपण वापरू शकत नाही. काही इन्स्ट्रुमेंट असे की ते बाद झालेत, पण तसंच काही त्यांना तांत्रिकदृष्ट्या त्यांना दुरुस्ती केलं तर ते पुन्हा आपण वापरू शकतो. असे काही इन्स्ट्रुमेंट आहेत, त्यांची दुरुस्ती केल्यानंतर आणि आपण जोमानं त्याचा वापर करू शकतो. म्हणून माझी महापालिकेला 2 गोष्टीसाठी विनंती आहे. एक, इथले जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांची व्यवस्थित काळजी आणि निगा करणं गरजेचं आहे. तसंच इथं जे काही पाणी घालतात लोक, रंकाळ प्रेमी असतील, त्यांना काहीतरी सोय करून द्यायला पाहिजे आणि महापालिकेने त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. कारण शेवटी ही महापालिका ही आपली मायबाप आहे. महापालिकेवरच आपण डिपेंड आहे. वैयक्तिक व्यक्ती जे काही काम करू शकत नाही ते महापालिका काम करू शकते. म्हणून महापालिकेला विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वैयक्तिकरित्या लक्ष घातलं पाहिजे, एवढी माझी विनंती. ह्या इथे सीसी कॅमेऱ्याची सोय नाही, महिलांसाठी सीसी कॅमेरा पाहिजे. आणि मुद्दा हे आहे की इथं शौचालय नाही, इथं महिलांसाठी शौचालय पण पाहिजे. महिलांनी कुठे जाणार इथं आल्यानंतर? सीसी कॅमेरा ह्यासाठी पाहिजे की महिलांच्या सेफ्टीसाठी पाहिजे. इथं सकाळच्या काचा वगैरे पडलेल्या असतात, महिलांच्या पायात वगैरे लागतात, ते पण पाहिजे. शुद्ध सगळं इथं हवेसाठी येतो, पण रंकाळ्याचा फेरा मारताना दुर्गंधी इतकी येत असते की शुद्ध हवा घ्यायची ऐवजी आम्हाला स्कार्फ बांधून यावं लागतं. त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. त्यांचा 8 नंतर लाईट नसते, तळीरामांची संख्या वाढली, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. मी सध्या बागेत उभी आहे आणि माझ्याबरोबर हे सगळे सकाळी फिरायला येणारे माझे सहप्रवासी आहेत. आम्हाला इथं काय अडचण येतात, पहिल्यांदा येणारी अडचण म्हणजे पहिले आम्हाला इथं बाटल्या आणि काचा वेचायला लागतात. याचा परिणाम असा होतो की व्यायाम करायला सोडून आम्हाला तेच काम करावं लागतं. आणि रात्री संध्याकाळी लहान मुलांना घेऊन फिरायला आलं तर रात्री 8 नंतर लाईट जाते. त्यामुळे इतकी वाईट अवस्था त्या मुलांची आणि पालकांची होते की जायचं कसं, हा एक प्रश्न फार मोठा भेडसावतो. तेव्हा महापौरांना अशी विनंती राहील की कृपया आणि आमच्या इथल्या 4 कॉर्पोरेटरना विनंती राहील की या बागेकडे लक्ष द्यावं. खूप लोक इथं आलेले असतात. पर्यावरणाचा विनाश होतो तो थांबवण्यासाठी कॉर्पोरेशननं अधिक लक्ष घालावं. आम्हीही मदत करू, पण कॉर्पोरेशननं अधिक लक्ष घालावं अशी माझी विनंती राहील. आपण या ठिकाणी बघू शकतोय की रोज इथं रंकाळ्यावर हे काका झाडांना पाणी घालत असतात. अगदी स्वतः पाणी तिथून टाकीतून आणतात आणि रंकाळ्यातले झाडं, फक्त झाडं लावून चालत नाही तर त्यांचं संगोपन करणं गरजेचं आहे. त्या काकांशी आपण चर्चा करूया. मी झाडाला पाणी घालतोय, कारण पाण्याची सोय इथं अजिबात नाही. आम्हाला तिथनं टाकीतनं पाणी घ्यायला लागते. प्रत्येक वेळा आम्ही कॅननं पाणी घालतोय, कारण पण अजिबात बागेत कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही. त्यामुळे पाणी झाडं पण वाढणार. त्यामुळे पाण्याची सोय करावी एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. केलेले सोय कर, पाणी बागेत कर्मचारी पाणी मारतच नाहीत. आम्ही स्वतःहून आम्ही रोज येतात तर पण पाणी मारत नाही त्या पद्धतीने जसं पाहिजे आपल्याला. त्या पद्धतीने स्वतः झाडाचे संवर्धन करावं लागतं, स्वतः पाणी असं घालावं लागतं. महापालिकेने कोणत्याही प्रकारची इथं पाण्याची सोय केलेली नाही. रंकाळेकर्मी दररोज अशा पद्धतीचे अनेक आहेत, काकासारखे अनेक आहेत की ह्या पद्धतीचे लोक स्वतः रंकाळा वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महापालिकेने जास्तीत त्यांनी पाण्याची सोय करावी. आधुनिक जी विद्युतता आहे इथली रंकाळ्याची अजून व्यवस्था झालेली नाही, त्यामुळे ते व्यवस्था व्हायला पाहिजे.
हे माझं ते मत आहे. आणि जेव्हा होईल तेव्हा मग रंकाळा सुधारेल आणि बरीच माणसं आता येतात, फिरतात, येतात, जातात. कारण मी म्हणजे आता बघत आलोय रंकाळ्याला अजून काय त्याचा अजून काय आपल्याला अजून झालेलं नाही. त्यामुळे ते रंकाळ्याची जी स्थिती आहे ती सुधारावी एवढंच माझं बोलणं आहे. मुळात रंकाळ्याचं सुशोभीकरण जे चालू आहे त्याच्यापेक्षा रंकाळ्याच्या समस्या ज्या आहेत त्या समस्यावर प्रशासनानं जास्त लक्ष दिलं पाहिजे. जसं की आता या ठिकाणी कारंजा कितीतरी कोटी रुपयांचा सुरू करणार आहेत. त्याच्या ऐवजी जर तुम्ही सांडपाणी जर श्याम सोसायटीमधून येणारं जर रोखलं तर रंकाळ्याचं जे प्रदूषण आहे ते 50% याच ठिकाणी थांबेल. त्यानंतर जो फिरणारे लोक आहेत ते जे कचरा टाकतात किंवा खाऊ गल्लीमध्ये जे लोक कचरा टाकतात किंवा बाहेरून येणारे पर्यटक जे कचरा टाकतात तेही थांबलं पाहिजे. आपल्या स्थानिक लोकांनी याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. जास्तीत जास्त रंकाळा कसा स्वच्छ राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि प्रशासनानंही यामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालून रंकाळा कसा स्वच्छ होईल आणि आपले ऐतिहासिक हे ठिकाण कसं लोकांच्यापर्यंत म्हणजे जनतेपर्यंत पोहोचेल आणि तो समस्येतून दूर होईल रंकाळा याविषयी जास्त लक्ष दिलं पाहिजे. तर रंकाळावर अनेक नागरिकांनी आपली मतं व्यक्त केली. प्रत्येकाला असं वाटते की आमचा रंकाळा वाचला पाहिजे, कारण रंकाळा आम्हा कोल्हापूरकरांसाठी श्वास आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आम्ही कोल्हापूरकर या रंकाळासाठी काहीही करायला तयार आहे. त्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं प्रशासनानं आम्हाला साथ द्यावी, या रंकाळ्याकडे लक्ष द्यावं आणि खरंच आम्ही जगात भारी आम्ही कोल्हापुरी असं अभिमानानं म्हणतोय ते अजून अभिमानानं म्हणू जेव्हा आमचा हा रंकाळा अजून चांगला होईल आणि त्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत. फक्त तुम्हा सर्वांची साथ आम्हाला लाभली पाहिजे, इतकंच. धन्यवाद.